जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, उपाय नाही तर देवावर विश्वास ठेवून आपल्याला संकटमुक्त व्हायचं आहे. आपण देवावर विश्वास ठेवून आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, नोकरीची कामे, आर्थिक अडचणी, कर्ज, संसारिक अडचणी सर्व काही नष्ट करू शकतो. पण भक्तांनो, तुम्हाला पूर्णपणे श्रद्धेने मनपूर्वक त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे. कामापुरती देवाची सेवा न करता मनापासून देवावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. भक्तांनो, तुम्हाला जशी जमेल तशी देवाची सेवा करा, पण कोणतेही कारण सांगू नका. आपला परमेश्वर आपल्याला आई समान आहे. आपली माऊली खूप दयाळू आहे. आपण आपल्याला जमेल तशी प्रेमाने आणि श्रद्धेने त्या देवाची सेवा करायची आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे. मित्रांनो, काही जण असे करतात की देवाचा अनुभव येत नाही म्हणून आपण देवाला विसरायचं आणि नास्तिक व्हायचं. याला काहीच अर्थ नसतो. कारण मित्रांनो, आपले कर्मभोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. देव म्हणतो, कर्माच्या दोन बाजू असतात. त्यामधील पहिली बाजू ही पाप असते आणि दुसरी बाजू ही पुण्य असते. भक्तांनो, पापाचा घडा भरला की शेवट विनाश हा अटळ असतो आणि पुण्याचा घडा भरला की यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कोणीच रोखू शकत नाही. भक्तांनो, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजून जा की चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. भक्तांनो, डोळ्यांना न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो. यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसंच डोळ्यांनी न दिसणारा भगवंत देखील तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून वाचवू शकतो. यावर विश्वास ठेवा. सत्ययुगात राहून सुद्धा सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. पांडवांच्या समोर द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले. मग आपण तर या कलियुगात राहतो. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे, कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. मित्रांनो, जोपर्यंत परक्यानं दिलेलं दुःख भगवंतानेच दिले असे आपल्याला वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाहीत. कारण मित्रांनो, संकटे जर देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. आपण समर्थांचे होऊन असे भ्यावे का? भक्तांनो, नामस्मरणाची तसेच चांगल्या कर्माची काळजी घ्या, म्हणजेच काळजी करायची वेळच आपल्यावर येणार नाही. कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी मी कधीच एकटी असत नाही, कारण माझ्या प्रत्येक कर्माचे साक्षीदार माझे सद्गुरू सतत माझ्या सोबत असतात. फक्त हा एकच विचार नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं कुठेच मिळत नाहीत, तर त्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरूंच्या श्रवणातून मिळतात. मित्रांनो, तुमचा मार्ग तुम्ही स्वतःच निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही. जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद सुद्धा बाहेरूनच परत जातो. म्हणून मित्रांनो, दुःखाला कधीही कवटाळत बसू नका. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे कधीही चांगलेच आहे. मित्रांनो, तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका, कारण तुम्हालाच तुमची वेळ आणायची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, जिंकण्याची इच्छा ही प्रत्येकाकडेच असते, परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडे असते. कष्ट करा, थांबू नका. परिस्थिती कशीही असो, कुणासमोर झुकायचं नाही, हे मी जीवनाकडून शिकलं आहे. संपत्तीची नशा करू नका, यशाची नशा करा, प्रेमाची नशा करा. यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. गोड खोटं बोलण्यापेक्षा
कडू सत्य सांगणे हे केव्हाही चांगलेच आहे. खरे शत्रू नक्कीच आयुष्यात मिळतील, पण खोटे मित्र नाही. मित्रांनो, काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जा. गर्दी आपल्याला हिंमत देते, पण आपली ओळख हिरावून घेते. गर्दी नेहमीच सोप्या वाटेवर चालत असते, पण याचा अर्थ गर्दी नेहमी योग्य वाटेवरच चालते असा होत नाही. मित्रांनो, जगाची ही अजब प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात. मित्रांनो, ते काम करण्यातच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. जे तुला बोलतात की ते काम तू करू शकत नाहीस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात. त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे दोन पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात. मित्रांनो, जगातील कोणती समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्याच नाही, आणि अशी कोणतीही समस्याच नाही ज्यावर उपाय नाही. मित्रांनो, यश कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमी पायाखालूनच जातो. जर चमकायचंच असेल तर आधी विखुरायला शिका. जेव्हा कोणी आपले माणूस म्हणते की काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल, तेव्हा गंतव्य पार करणे खूप सोपे होते. जे निघून गेले आहे त्याकडे कधीही मागे वळून पाहू नका, नाहीतर जे पुढे आहे ते तुम्ही गमावून बसाल. मित्रांनो, तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. यश कधीच एका दिवसात येत नाही, पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच मिळेल. मित्रांनो, पाण्यात पडून कोणीही मरत नाही. माणूस तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही. परिस्थिती कधी समस्या बनत नाही, ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला त्या परिस्थितीला कसं सामोरं जावं हेच माहीत नसतं. मित्रांनो, जीवनातील ध्येय मोठे असेल तर संघर्ष हा मोठाच असावा लागतो. नशिबाला शिव्या श्राप देऊन काहीच होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशिबाला शिव्या श्राप देऊन काहीच होणार नाही. स्वप्ने तुमची आहेत, मग तुम्हालाच खूप मेहनत करावी लागेल. मित्रांनो, तुम्ही जर या विचाराशी सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. एखादी व्यक्ती पडावी म्हणून ठेस कधीच लागत नाही, तर एखादी व्यक्ती सुधरावी म्हणून ठेस लागत असते. मित्रांनो, पोहायला शिकायची असेल तर पाण्यात उतरावेच लागते, कारण किनाऱ्यावर बसून कोणीच ड्रायव्हर होत नाही. मित्रांनो, जर तुम्ही स्वप्न पाहू शकत असाल तर ते तुम्ही सत्यात उतरवू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख लावून काहीच होत नाही, त्यासाठी हिम्मत असावी लागते. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येकालाच हिरा बनवला आहे. जो जितकं परिधान करतो तितकाच तो चमकतो. मित्रांनो, ध्येय नसलेले जीवन हे पत्त्याविना लिफाफासारखे आहे. म्हणून आत्ताच उठा, जागे व्हा आणि आपल्या जीवनाला ध्येय द्या. यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण हे करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, जीवन जगणं सोपं नाही. इथं संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही. दुरूनच आपल्याला समोरचे सगळे रस्ते बंद पडलेले दिसतात, कारण यशाचा दरवाजा आपल्यासाठी तेव्हाच उघडतो जेव्हा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो. मित्रांनो, एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरं स्वप्न पाहण्याचे धैर्य याला जीवन म्हणतात.
जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा, अंधाराशिवाय तारे कधीही चमकत नाहीत। या जगात अशक्य असं काहीच नाही। आपण जे काही विचार करू शकतो ते आपण सर्व काही करू शकतो आणि आजपर्यंत आपण ज्याचा विचार केला नसेल ते आपण सर्व करू शकतो। मित्रांनो, जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात। यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील, पण जे लोक आनंदी आहेत ते नक्कीच यशस्वी होतात। मित्रांनो, यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका, त्यापेक्षा तुमची प्रत्येक वेळ खास बनवा। मैदानात पराभूत झालेला माणूस हा जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधीही जिंकू शकत नाही। एखाद्याला मारणे खूप सोपे आहे, पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे। मातीचे भांडे आणि कुटुंबाची किंमत ही बनवणाऱ्यालाच कळते, तोडणाऱ्याला कळत नाही। मित्रांनो, जर तुम्हाला हारण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही जिंकू इच्छित नाही। मित्रांनो, धीर सोडू नका, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। तुम्ही काहीच करू शकत नाही असं जे म्हणतो आता त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे आजवरचे कठोर परिश्रमच ठरवतात की उद्या तुम्ही उदयास आल्यावर किती चमकणार आहात। मित्रांनो, लोक दिखावा करत नाहीत, आपणच आपली कमजोरी लोकांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो। त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणाला सांगू नका। जर तुम्ही इतरांना तुमच्या यशाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल। मित्रांनो, जर तुम्ही इतरांना तुमच्या यशाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल, कारण तुमच्या इतकं तुमच्या यशाचं महत्त्व इतर कोणालाही कळत नाही। मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल चांगलं ऐकतात तेव्हा शंका घेतात आणि जेव्हा ते वाईट ऐकतात तेव्हा ते लगेच विश्वास ठेवतात। माणसाला जगात सर्व काही दिसते, फक्त स्वतःची चूक दिसत नाही। मित्रांनो, तुम्हाला जे वाईट वाटतं ते सोडून द्या, मग ते विचार असो, कृती असो किंवा माणूस असो। जीवनात 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा, आनंदात वचन देऊ नका, रागात उत्तर देऊ नका आणि दुःखामध्ये असताना कधीच निर्णय घेऊ नका। मित्रांनो, सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो आणि किती विचित्र गोष्ट आहे की कोणताही सजीव कधीच उपाशी मरत नाही आणि माणसाचे पोट कधीच भरत नाही। पराभूत होऊनही काही करण्याची हिम्मत असेल तर समजून जा की तुम्ही पराभूत नाही आहात। मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हाच तुम्ही अर्ध्या मार्गावर पोहोचलेले असता। मित्रांनो, सर्वात मोठी समस्या ही आपल्या मनाची आहे, ती अनावश्यक गोष्टींनाही नेहमी धरून ठेवते। तुम्ही कमकुवत शरीराने चालू शकता, पण कमकुवत आत्म्याने नाही। इतरांच्या चुकांवर आपली पापे आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते। तुम्ही कितीही शहाणे असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो। तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो। जेव्हा वेळ निर्णय घेते तेव्हा ती कधी चुकीचं करत नाही, फक्त थोडा वेळ लागतो। जी झाडे पोकळ असतात तीच पाडली जातात आणि वादळांनाच दोष दिला जातो। जर तुम्हाला खरोखरच काही करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल। मित्रांनो, जीवनात हार न मानण्याची सवय लावा, जिंकण्याची सवय आपोआपच रुजून जाईल। जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल तर समजून घ्या की देवाला तुमचा उद्या मजबूत करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही बसून सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात। मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे। नात्याचा कधीही
गैरवापर करू नका. चांगली माणसे आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येत नाहीत. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण जेवढा सन्मान गरिबांच्या घरात मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नाही. मित्रांनो, ध्येयाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यावर कधीही परत येऊ नका, कारण मागे जातानाही अर्धा रस्ता पार करावाच लागतो. जोपर्यंत झाडू मध्ये बंद असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो. बंद उघडला की झाडूच कचरा बनतो. म्हणूनच नेहमी आपल्या प्रियजनांना चिटकून राहा, कारण विविधतेत एकता असते. मित्रांनो, गप्प राहणे हा एक सराव आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. प्रार्थना तुमची साथ कधी सोडत नाही आणि वास कधीही तुमची पाठ सोडत नाही. मित्रांनो, तुम्ही जे द्याल तेच परत येईल, मग तो आदर असो किंवा विश्वासघात असो. कोणावरही आंधळेपणाने कधीच विश्वास ठेवू नका, कारण तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हे जग पुरेसं नाही. मित्रांनो, कधीही निराश होऊ नका. जीवन अचानक कुठेही चांगले वळण घेऊ शकते. स्त्रिया कुठे हरल्या, त्या पराभूत झाल्या. अहो, लोक काय म्हणतील असं सांगून त्यांना घाबरवले जाते. लोकांना वेळ द्यायला शिका, नाती घट्ट होतील. मित्रांनो, तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देणाऱ्यापेक्षा तुमच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही. जे तुम्हाला त्रास देते ते सोडा, कारण ओझं बनण्यापेक्षा स्मृती बनणं केव्हाही चांगलंच आहे. मित्रांनो, एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे. लोक तुमच्या सोबत राहतील आणि त्यांचा फायदा करून घेतील. गरजा पूर्ण झाल्यानंतर तुमच्यामध्येच दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील. आणि अशी लोक आयुष्यातून निघून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका. फक्त इथून पुढे सावध राहा. मित्रांनो, माणसाने आयुष्यात इतकं व्यस्त नसावं की त्याला स्वतःवरच राग येईल, आणि इतकं मोकळंही नसावं की तुमचा आदर कमी होईल. तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून आणि तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत हे मी आता मान्य करते. मित्रांनो, आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मन देखील तितकेच दुखावले जाईल. खरे प्रेमी दिखावा करत नाहीत, पण खूप काळजी घेतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्याची तत्वे बदला. ज्याला तुमची पर्वा नाही त्याच्यासाठी रडणे थांबवा, मग ते कुणीही असो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जग फार विचित्र आहे. ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते, पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते. मित्रांनो, चुकीचे ते नाहीत ज्यांनी आम्हाला फसवले आहे, खरं तर चुकीचे ते आहेत ज्यांना आम्ही संधी दिली. मित्रांनो, एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितके तो तुमचे करतो, नाही तर तुम्ही फसून जाल. मित्रांनो, त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव असाल. एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत, ते तुमच्या नियतीवरून ठरवलं जातं. आपली नाती सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी पाहिलं आहे. शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाहीत, आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतात. मला लोकांना हा बोलण्याची सवय नाही, म्हणून मी लोकांना विष वाटते. मित्रांनो, आपल्या वृत्तीची काळजी घ्या. वाईट स्वीकारले तर त्रास होईल. माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असं कुणी म्हणतं तेव्हा किती छान वाटतं, पण हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसतं. मित्रांनो, मी एकटे राहण्याचे एक कारण म्हणजे मी खोटं बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही. जो समजून घेतो आणि समजावून सांगतो, या नात्याशिवाय या जगामध्ये
दुसरं कोणतंही नातं श्रेष्ठ नाही. मित्रांनो, भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तोच आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. मित्रांनो, जो समजून घेतो आणि समजावून सांगतो, या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही. कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.